कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे वर्णानामर्थसन्धानां रसानां छन्दसामपि मङ्गलावान्त्यकरतारो वन्दे वाणी विनायक भवानी शङ्करं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणं व्याध्याविना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरं वन्दे बोधमयं नित्यगुरुशङ्कररूपिणं यवाश्रितो ह्यवकृपी चन्द्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विचारिणं वंदे विशुद्ध विज्ञान कविवर कपीश्वरो उद्भव स्थिति संहारी प्राणिहिं क्लेशहारिणीं प्राण समायुक्ता नथो हम राम वल्लभम ओम यनमायाय नमः वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा रज्जस्ववाति मृषभभाति सकलं यज्जो यथार्थ हिरभ्रमः यत्पादप्लवमे क्षमावयि भवानी भूतेषु तिर्षावतम् वंदेहम तम शेषकारण परम रामाखिमीशं हरे नाना पुराण निगमागम सम्मतं यत् नाना पुराण निगडितं क्वचितन्यतोपे श्रीस्वान्त सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषानि बंधुमति मंजुलमार्तनोते योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी संते सुखे भावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी वगडा ज्ञानेश्वरा प्रस्तुत प्राप्त प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा आदिशक्ती आद्यत्रयजन्य माऊली ज्ञानोबाराय यांच्या बहिणीच्या स्वरूपामध्ये अर्थात शक्तीच्या स्वरूपामध्ये ब्रह्माला सहाय्य करण्याकरता त्या अवतारामध्ये माऊलींनाही बोध करण्या इतपत ज्यांचा अधिकार त्या आदिशक्ती मुक्ताबाई यांचा आजच्या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे. अभंगामध्ये या अभंगांना ताटीचे अभंग असं संबोधन आहे. ताटीचे अभंग म्हणतात आणि त्या ताटीच्या अभंगामधला हा पहिलाच अभंग आहे. ताटी म्हणजे काय, ती ताटी कशाची आहे आणि माऊलींना बोध करण्या इतपत माऊलींनी कशाची ताटी लावलेली होती, तर त्याआधीच आपल्याला प्रसंग पाहावा लागेल की ज्या वेळेला संत श्रेष्ठ श्रीमंत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला आळंदी नगरातनं फिरत होते, खांद्यावरती झोळी आहे, श्वेत वस्त्र अंगावरती आहे आणि खांद्यावरती झोळी घेऊन फिरत असताना प्रसंग आपणा सर्वांना माहित आहे की पापभ्रष्ट आहेत, ही संन्यासाची मुलं आहेत. यांच्या वडिलांनी गृहस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या दोन्ही आश्रमाची विटंबना केली आणि म्हणून त्यातनं निर्माण झालेली संतती अर्थात संन्यासाची पोरं हे अद्यापि आत्तापर्यंत कुठं ऐकलं नव्हतं, कुठं बघितलंही नाही आणि कोणी असं कृत्य केलं सुद्धा नाही. आणि म्हणून यांना आळंदीकर जी काही हाल अपेष्टा सहन करत जे काही देत होते ते सहन करत होते. पण खांद्यावरची झोळी ज्या वेळेला माऊलींची फाडली गेली आणि झोळी फाडून त्या झोळीतलं जे अन्न होतं ते अन्न ज्या वेळेला कोपऱ्यावर टाकलं आणि ते अन्न कुत्र्यानंही खाऊ नये याच्याकरता ज्या वेळेला त्याच्यावरती घोडं नाचवलं गेलं, हे ज्या वेळेला माऊलींनी पाहिलं की अन्न पूर्ण ब्रह्म आहे, आपल्याला जगवण्याकरता उपकार मुख्यतः कोणाचे असतील तर ते अन्नाचे आहेत बरं का. देवाचे उपकार तर आहेतच, पण देव म्हणजे फक्त ब्रह्मस्वरूप आहे, पण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलेला बरं का. आणि म्हणून जगताला जगवण्याकरता ज्या अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलेला तेच अन्न यांनी लाथाडावं, घोडं नाचवावं त्याच्यावरती
एवढंही करून आळंदीकर थांबले नाहीत की ज्या वेळेला दगड उचलले, शेण अंगावरती उधळलं गेलं, श्वेत वस्त्र असणारं माऊलींचं ज्या वेळेला रक्तानं माथलं गेलं, त्यावेळेला मग माऊलींच्या अंतकरणामध्ये पहा ताटी कशाची येते. त्यावेळेला माऊलींच्या अंतकरणामध्ये अशी भावना थोडी प्रगट झाली की या समाजाकरता जर आमचा जन्म असेल आणि या समाजानं जर आम्हाला या अवस्थेला नेलेला असेल तर या समाजाकरता आत्तापासून जगावं का. याच्याकरता वल्कल वस्त्र धारण केलेले, श्वेत वस्त्र धारण केलेले माऊली कुटीमध्ये आले. सिद्ध बेट. बेट याचा अर्थ काय की आजूबाजूनं चहूबाजूनं पाणी असावं आणि मध्यभागी कोरडा भाग असावा आणि त्याच्यावरती त्या बेटावरती त्या जमिनीवरती जी काही कुटी त्यावेळेला स्थापन केलेली होती ते सिद्ध बेट आहे. आणि या सिद्ध बेटामध्ये ज्या वेळेला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली येतात त्यावेळेला दार बंद करतात आणि दार बंद केल्याच्या नंतर फटीतनं तिन्ही भावंड पाहतात. निवृत्ती, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी ज्या वेळेला या माऊलींची अवस्था ही पाहिली. आता माऊलींनी खरी ताटी कशाची लावलेली आहे हो? समाधीची ताटी आहे ती. नाहीतर ताटी उघडायला अभंगाची रचना करायची काय गरज आहे? ती का ताटी म्हणजे आरसीसीचं सिमेंटचं घर होतं का? बिजागऱ्या लावलेला होत्या त्या दाराला. सहज महाराज मुक्ताबाईनच काय तर कुणीही जरी म्हटलं तिथं एखादं जनावर जरी आलेलं असतं त्यानं जरी धडक मारलेली असती ना तरी सुद्धा त्या झोपडीची ताटी पडली असती. अभंगाची रचना करायची काही गरज नव्हती. ताटी माऊलींना मग माऊलींना नाही उघडली तर मग मुक्ताबाईनं उघडली असती, सोपानदेवांनी उघडली असती, निवृत्तीनाथांनी उघडली असती. पण नेमकी ताटी कशाची बंद केलेली आहे ते बघा. ताटी घराची नव्हती, माऊलींनी अंतकरणाची ताटी बंद केलेली आहे. आणि अंतकरणाची ताटी बंद केलेल्या माऊली आता जगताच्या संबंधानं डोळे मिटतात. जगताचा आता आपल्या अंतकरणामध्ये जगताच्या कल्याणाचा भावही शेष मात्र राहत नाही. अशा अवस्थेमध्ये माऊली जातात. आणि मग ज्या काही समाधीच्या अवस्था आहेत ना, मग अन्नमय कोशाचा नाश, मग या अवस्थेत मग योग समाधीला माऊली गेलेल्या आहेत. आणि ही अवस्था मुक्ताईनं जाणली की समाधी जी ज्ञानेश्वरीच्या उपलब्धीच्या नंतर जी समाधी अमृतानुभव जगाला प्राप्त केल्याच्या नंतर जी समाधी हरिपाठाच्या निर्मितीच्या नंतर आणि जी समाधी हे विश्वची माझे घर ही संकल्पना प्राप्त जोपर्यंत होत नाही त्याच्या नंतर जी समाधी होती ती समाधी माऊली आत्ताच घेतात. या समाधीच्या अंतकरणामध्ये माऊलींनी प्रवेश केलेला होता. आणि मग यातनं बाहेर काढायचं झालं तर दारावरती नुसतं थाप मारून ती ताटी उघडली जाणार नाही, तर माऊलींच्या अंतकरणाचे दरवाजे उघडावे लागतील. आणि एका एका अभंगातनं त्या अंतकरणाचे दरवाजे उघडत गेलेले आहेत. आणि त्यांनाच ताटीचे अभंग म्हणते ना. त्या ताटीच्या अभंगामधला हा पहिलाच अभंग आहे. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. योग कोण, पावन कोण आणि पावन मनाचा कोण? पहा, या ताटीच्या अभंगामध्ये सर्वस्वानं संत दर्शन दिलेलं आहे. साधू दर्शन आहे ताटीच्या अभंगामध्ये. जेवढे अभंग आहेत ना, साधू होण्याकरता साधूचं लक्षण काय असावं, साधू कसा असावा हे या ताटीच्या अभंगातनं सांगितलेलं आहे. गुरुवारी आमच्या सांगतात बघा, देव होणं कदाचित शक्य होईल, मनुष्य काय तर आपण आहोतच, जीव होणं शक्य आहे. 84 लक्ष योनी प्राप्त भोग भोगल्याच्या नंतर मात्र मग पुण्याची आणि पापाची समान वृत्ती झाली की मग हे लोकाला प्राप्त होतो. मग तो इंद्रपद जरी भोगणारा असला तर जव पुण्याची पावती सरे तवती इंद्रपणाची बटरी उतरेन येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणजे इंद्रपदावर जाण्याकरता जे जे पुण्य संचय लागतो तो पुण्य संचय इंद्रपद भोगल्याच्या नंतर त्या भोगानं पुण्य संपतं. मग ब्रह्मादिक पदांचं सुद्धा पुण्य भोगानं ज्या वेळेला संपतं, इंद्रादिक पदांचं पुण्य, त्या वेळेला जीव योनीमध्ये मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. आणि तो जन्म घेत असताना माणसाचाच जन्म येईल यात काय नवल नाही. आनंद रामायणामध्ये कथा येते की अप्सरा भोगणारा इंद्रदेव सुद्धा मुंगळाहून मुंग्यांच्या रांगेत जन्माला आला पुण्याचा क्षय झाल्याच्या नंतर. आणि म्हणून योनीला प्राप्त होणं सहज शक्य होतं. जीव योनीला प्राप्त होता येतं. मनुष्य जन्म दुर्लभातला दुर्लभ असणारा मनुष्य जन्म प्राप्त होईल बाबा, होतं प्राप्त. दुर्लभ गोष्टींमधला सांगितलं, मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यतम सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय निग्रहा सत्पात्रिदानम रती येतो त्रयोदशो गुणः संसारिना दुर्लभा. या 13 गोष्टी संसारी माणसाला दुर्लभ सांगितल्या. त्यातली पहिलीच गोष्ट म्हणजे मनुष्य जन्म.
तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय मनुष्य जन्म, ठीक आहे म्हणे, मनुष्य जन्माला प्राप्त होता येईल, जीव होता येईल, आणि त्याच्यानंतर देव होता येईल का? होता येईल म्हणे, देवही होता येईल. आणि मग देव होण्याकरता काय व्हावं लागतं? तर इंद्र बनायचं आहे ना तुम्हाला, 1000 अश्वमेध यज्ञ करा, इंद्रपदाला प्राप्त होसाल. मला ब्रह्मदेव व्हायचा आहे ना तुला, हा, मग ब्राह्मण कुळामध्ये 100 वेळा जन्म घेऊन 1000 वेळा यज्ञ याग क्रियादी कर्म करून तू काय कर, हे सर्व कर्मकांडाच्या गोष्टी कर, ब्रह्मपद प्राप्त होईल तुला, देव होता येईल. पण साधू होण्याकरता काय करावं लागेल? या साधूची भेट होण्याकरता काय करावं लागेल? नाथ महाराज तुम्हाला सांगतात बघा, चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा, ऐसी कैसी याने भेटती ते साधू. प्रत्यक्ष संत श्रेष्ठ नाथ महाराजांचा प्रश्न आहे की कशानं मला असा साधू प्राप्त व्हावा? कसा साधू? तो साधू अभंगात या दिलेला आहे. ताटीच्या अभंगामधला जे साधूचं दर्शन आहे ना, असे साधू मला कसे प्राप्त होईल? साधूची भेट दुर्लभ मांडलेलं बरं का. संत दिसायला जरी माणसासारखे असले तरी सुद्धा तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लिला विग्रही निर्विकारी. आणि म्हणून पहा, याच्याबद्दल एक दृष्टांत दिलेला आहे. देव होता येईल, पण समाजाचे घाव पचवणारा अत्यंतिक दुर्लभ आहे. अत्यंतिक दुर्लभ समाजाचे घाव पचवणारे. बघा, इतिहास वाचा, समाज कल्याणाच्या गोष्टी इतक्या साधेपणानं सहजासहजी होत नाहीत. पुढारपणाच्या गोष्टी करणारे किंवा भाषण करणारे आम्ही जनसेवा करतो. जिथं जिथं जनसेवेला माणसं आतापर्यंत जी आलीत त्यांच्या मागच्या संसाराची राख झाली, हा इतिहास आहे. आणि म्हणून जी माणसं म्हणतात की मी समाजाचं कल्याण करतो, आणि तरी त्यांचे जर बंगले होत असतील आणि तरी जर त्यांच्या जमिनी होत असतील, तर मग त्यांनी समाजाची सेवा केली नाही. सेवे करायला पहा, तुकोबारायांचं वचन आहे, तुम्हा सांगतो रे जना ऐकावे कानी, आमचे नाचणी नाचू नका, जोवरी तुम्हा मागेलांची आस तोवरी उदास होऊ नका, आशा ही समूळ खलुनी काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे त्याने. इतरांचं काम नाही, कीर्तन करणं, प्रवचन करणं, रामायण भागवत इत्यादी या सगळ्या गोष्टी फार सहजासहजी प्राप्त होईल. पण समाजाचे आघात सहन करणारे किती जण आहेत सांगा? समाजाचे आघात सहन करणारे, समाजाचा बोल सहन करणारे किती जण आहेत? आणि म्हणून खऱ्या साधूपणाची लक्षणं या अभंगामध्ये दिलेली आहे. बघा, एकदम पायरीचा संवाद आहे दगडाच्या मूर्तीला. मंदिरामध्ये आपण दगडाची मूर्ती बघतो आणि पायरी बघतो. ती पायरी दगडच आहे आणि मूर्ती दगडच आहे, दोन्ही दगडच आहेत. पण ती मूर्तीला एकदा ते पायरीचा दगड प्रश्न करतो की का ग, म्हणतो आपण दोघी एकाच कोळातनं आलो की नाही, तूही दगडच आहेस आणि मीही दगडच आहे, यात तर काय भेद नाही. एकाच खाणीतनं आपण आलो, एकाच पाथरवटानं आपल्याला विकत घेतलं, एकाच टेम्पोमध्ये आपण आलो, एकाच जागी उतरल्या गेलो, आणि त्याच पाथरवटानं आपल्यावरती छन्नीचे घाव मारले. पाथरवट ही एकच, टेम्पो सुद्धा एकच, खान सुद्धा एकच. पण भेद असा का झाला की तू मूर्ती दगड झाली, तू मूर्ती झालीस आणि मी मात्र पायरी झाली. आणि तुझ्या पायावरती लोक डोकं ठेवतात आणि माझ्या डोक्यावरती लोक पाय ठेवतात. हा भेद कसा निर्माण झाला? काय केलंस याच्याकरता तू? एकाच खाणीतनं जरी आलेलो असलो, एकाच कुळातनं प्राप्त झालेलो असलो, एकाच पाथरवटानं घाव घातलेले असले आणि एकाच मंदिरात आलेलो असलो तरी कर्म पहा, एका पायरीच्या डोक्यावरती आपण पाय ठेवतो आणि एका पायरीच्या पायावरती आपलं मस्तक ठेवतो. हा भेद का बरं झाला? त्यावेळेला ती मूर्ती, तिला वाचा फुटली, ती मूर्ती पायरीला म्हणायला लागते की ऐक म्हणे बाई, एकाच कुळातनं जरी आपण जन्माला आलेलो असलो, एकाच टेम्पोत जरी भरलो गेलो असलो आणि एकाच ठिकाणी जरी उतरवलं असतं आणि एकाच पाथरवटानं जरी घाव घातला असला, तरी घाव घालत असताना ज्या वेळेला त्यानं तुला पाहिलं, तुझ्यावरती पहिला घाव घातला, पहिला घाव घातल्याच्या नंतर पहिलाच घाव तुला सहन करता आला नाही आणि तू काय झालीस? विभागलीस. पहिल्याच घावानं त्या पाथरवटाला समजलं की हा दगड मूर्ती बनवत असताना घाव सहन करण्याच्या लायक नाही, आणि म्हणून त्यानं फक्त तुला चौकट केली आणि पायरीला ठेवलं. आणि मग तू देवप्रदाला प्राप्त होण्याकरता काय केलंस? तर तिनं सांगितलं की पाथरवटानं जे जे माझ्यावरती घाव घातले ते घाव मी सहन करत राहिले, झिजवत राहिले, पचवत राहिले, आणि स्वतःला आकार देण्याकरता समाजाचे घाव अंतकरणात मी झेलले, तेव्हा कुठे स्वरूपाला प्राप्त झाले. आणि म्हणून त्यागाशिवाय परमार्थ नाही. आणि हे साधूचं पहिलं लक्षण आहे बरं.
त्यागाशिवाय परमार्थ नाही. तीच मुक्ताईंनी ज्या वेळेला माऊलींची अवस्था बघितली की विश्वतारावया संतांच्या विभूती अवतरित होतात आणि माऊली प्रत्यक्ष विश्वाच्या कल्याणाची व्याख्या करणारे माऊली जर मांडीमध्ये डोकं घालून जर रडत असतील तर मग आमच्याकडून समाजाचं कल्याण कसं होईल? हे तर ज्ञानी यांचे शिरोमणी आहेत. ज्ञानाचं खरं भांडवल कोणाकडे आहे तर यांच्याकडे आहे. यांनी जर आत्ता समाधी लावली आणि ताटी जर बंद केली तर समाजाचं हित मात्र होणार नाही. याच्याकरता शब्द जे स्फुरलेले आहेत ना ते ताटीचे अभंग. आणि मग केविलवाण्या शब्दामध्ये मुक्ताबाई माऊलींना म्हणते की अहो दादा, ओ दादा, काय झालं हो दादा तुम्हाला? आम्ही अन्न मागितलं ना अन्न मागितलं म्हणून तुम्हाला आज या समाजानं दिलेला त्रास, उद्यापासून आपण उपाशी राहू म्हटले. इथं अन्न मिळालं नाही ना दुसरीकडे मधुखरी खाऊन आपण जगू म्हटले. पण आई वडिलांनी जात असताना निवृत्तीदादांना ज्या वेळेला पत्र लिहून दिलं त्यावेळेला माझी सर्वस्वानं काळजी तुम्हा भावंडांच्या हातात दिली. आई वडिलांनी ज्या वेळेला पोरक करून मला गेले, देहांतप्राय शितप्राय क्षेत्रामध्ये घेतलं, त्यावेळेला मला फक्त तुम्हा भावंडाचा आधार आहे. त्याही अवस्थेमध्ये मी तुमच्याकडे पाहून दादा जगते. मला सांगा, ज्या मांडीवरती मी डोकं ठेवून रडावं त्या मांडीमध्ये जर तुम्ही डोकं घालून रडत असाल तर समाजाचं हिताकरता साधन नाही, साधक शिल्लक राहिला का? मग शिल्लक आहे का? साधनं भरपूर आहेत पण साधक शिल्लक राहील का? मग जनाच्या आघातानं जर एवढं दुःख तुम्ही सहन करत असाल ना दादा तर मात्र मग साधूपणाची व्याख्या तुम्हाला सांगावीच लागणार आहे. मग मुक्ताबाई सांगू लागते, दादा, ओ दादा, अवयोगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. आता योगाची व्याख्या करत असताना योग म्हणजे काय? आत्मा सेनाभिस्थानी अष्टपाकुळी तयाची खेळवी त्या घी जो हिरुनी योग बळे प्राण अधोतो वृद्ध करावा व्यान नाडीचा काढावा वृद्ध बळी गोडावा न्यावा दशमद्वारा. मग तिथं आत्मया परमात्मया ऐसी परमसुख भेटी झालिया न वेचे वय स्मरण विसरता न जिता इंद्रिय दंडन न जीविता तृप्त होय मन ऐसा योगी समान. आत्मज्ञानी बोली कळलं नसेल काहीच पण ऐका, आत्मा असे नाभिस्थानी अष्टपाकुळी तयाची खेळवी त्या घी जो हिरुनी योग बळे. योगी माणूस त्याला हेरतो म्हणे. मग प्राण अधोतो ऊर्ध्व करावा. ऊर्ध्व म्हणजे काय? तुमच्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर उधो. उधो शब्द म्हणजेच ऊर्ध्व शब्द आहे. उधो म्हणत असताना हातात गुलाल घेतला आणि भंडारा घेतला. उधग आई उध म्हणताना खालनं वर का वरून खाली हो? हातामधला भंडारा उदग आई उद केलंय ना. उदग आई उद म्हणत असताना खालून वर का वरून खाली? खालून वर असतो की नाही? आणि ही आई कोण आहे जिला आपण उधो म्हणतो? तीच मूळ माया, बरोबर आहे ना? ही भगवती म्हणजे कोण आहे? ही भगवती म्हणजे आदिशक्ती, हीच मूळ माया. आणि कुंडलिनीच्या स्वरूपामध्ये काही ठिकाणी सांगितले म्हणजे उधो म्हणजे ऊर्ध्व करा. ही कुंडलिनी शक्ती जी आहे ना, ही कुंडलिनी शक्ती आता खालच्या दिशेने जी वाहते ना, या कुंडलिनी शक्तीनं वरच्या दिशेनं प्रवाहित करा, यालाच ऊर्ध्व म्हटलेलं आहे. ऊर्ध्व म्हणजे वरती खिचा. आणि म्हणून त्या कुंडलिनी शक्तीला ऊर्ध्व बळावरती ओढायचं म्हणजेच उदग आई उद. येते का लक्षात? आणि म्हणून उधो शब्द ऊर्ध्व शब्दाचा अपभ्रंशच उधो शब्द आहे. प्राण आधो तो ऊर्ध्व करावा, व्याननाडीचा वडा ऊर्ध्वबळे ओढावा न्यावा दशमद्वारा म्हणते. 10व्या दाराला न्यायचं त्याला. आता या शरीराला 9 दार आहेत. 10व्या दाराला न्यायचं त्या आत्म्याला. मग त्या ठिकाणी काय होतं? तिथं जर तो योगी पोहोचला तर मग आत्मा आणि परमात्मा यांची भेट होते. आणि मग ती भेट झाल्याच्या नंतर न जिता इंद्रिय दंडन, मग समाधी शतक वगैरे हे जे सांगितलेलं आहेत ना, मग मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, या सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होतात. मग हे सगळं त्याला प्राप्त झाल्याच्या नंतर मग त्या योग्याला अन्न पाण्याची गरज राहत नाही शरीर जगवण्याकरता. पंचमहाभूतातिक जो देह आहे हा महापंचभूतातिक होतो. आणि म्हणून असं साध्य करणारी योगी दुर्मिळ आहेत. आणि हे माऊली योग्यांचे शिरोमणी आहेत. आणि म्हणून माऊलींना बोध करत असताना योगी हे उद्बोधन केलेलं. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. संतांची व्याख्या सांगत असताना मुक्ताईंना हे सांगायचं आहे की साधू कोणाला म्हणावा तर अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरअहंकारा सम दुःख सुख क्षमी. अद्वेष्टा म्हणजे काय हो? अद्वेष्टा शब्दामध्ये
आपलं वाटोळ करणाऱ्याच्या प्रती ही मनामध्ये किंचितही वाईट भावना होऊ नये याला अद्वेष्टा म्हणतात. आणि याच्याकरता एक प्रकरण आलेलं आहे रामायणामध्ये बघा. दोन बुवांचा वाद आहे. एकाचं नाव आहे विश्वामित्र आणि एकाचं नाव आहे वसिष्ठ. वाद हे का आत्ताचा वाद तुम्हाला सांगतोय असं नाही, त्याही वेळेला कीर्तनकार भांडत होते. हे दोन्ही बुवा बरं, एक ब्रह्मर्षी आणि एक राजर्षी. विश्वामित्राचं आणि या वसिष्ठ मुनीचं एवढं भांडण महाराज, पण कशा करता माहित आहे का? विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हणावं असं फक्त वाटत होतं की या वसिष्ठानं मला एकदा का असना पण ब्रह्मर्षी म्हणायला पाहिजे. पण सारखं ज्या वेळेला भेट होईल ना, भेट झाल्याच्या नंतर वसिष्ठ मुनी विश्वामित्राला बोलत असताना ब्रह्मर्षी कधीही म्हटले नाही, राजर्षी म्हणायचे. राजर्षी म्हणायचे म्हणजे जगत वसिष्ठांना ब्रह्मर्षी म्हणत होतं आणि विश्वामित्रांना राजर्षी म्हणत होतं. का तर वसिष्ठांच्या मुखातनं सारखं त्यांना राजर्षी यायचं. पण हे एवढं विकोपाला गेलं, ही उपाधी बघा, ही एवढी विकोपाला गेली की ज्या ज्या वेळेला वसिष्ठ मुनीनं विश्वामित्राला राजर्षी म्हटलं त्या त्या वेळेला विश्वामित्रानं वसिष्ठ मुनीचा एक एक मुलगा मारायला चालू केला. मुलगा मारायला सांगतो बरं का. अशी 100 मुलं मारली वसिष्ठ मुनीची विश्वामित्रानं. 100 पोरं मारली. तरी 100 पोरांचा वध फक्त एका उपाधिकाराने ज्या विश्वामित्राने केला. आता म्हटलं मुलं मारून सुद्धा याच्या अंतकरणामध्ये काही रोष उत्पन्न होत नाही का, दुःख उत्पन्न होत नाही ना, यालाच मारून टाकावं आणि मग याची पदवी मला प्राप्त होईल म्हटलं. आणि म्हणून एक मोठा दगड उचलला आणि हा उचललेला दगड डोक्यात घालणार या वेळेला त्यावेळेला जो आला, लख असं चांदणं पडलेलं होतं. त्यावेळेला वसिष्ठ मुनींची धर्मपत्नी बघा, अद्वेष्टा सांगते बरं का, वसिष्ठ मुनींची धर्मपत्नी आकाशाकडे पाहून वसिष्ठ मुनींना विचारते की पहा म्हणे, हे आकाशातलं जे मधोमध दिसणारी एक चांदणी आहे ना, तिच्याकडे लक्ष गेलं का? असंख्य चांदण्या होत्या, पण एक चांदणी जी होती ना ती फारच प्रकाशमान होती. आणि त्या चांदणीकडे या वसिष्ठ मुनींच्या पत्नीचं लक्ष गेलं. आणि त्याच्याकडे लक्ष गेल्याच्या नंतर ही सांगू लागली की बघा बघा म्हणे, बघा ती चांदणी किती लख प्रकाश देते, तिचं काय तेज आहे हो त्या चांदणीचं. हे ऐकल्याच्या नंतर वसिष्ठ मुनी त्या पत्नीला बोलणार, अगं म्हणे या चांदणीचं तेज काय म्हटले, या भूलोकावरती असा एक महात्मा आहे की अशा महात्म्याचं तेज या चांदण्याच्या तेजापुढे काहीच नाही. विश्वामित्राला वाटतं हे कुणाचं नाव घेतो, एवढं फक्त नाव ऐकावं मग डोक्यात दगड घाला, फक्त नाव ऐकतो म्हटलं, एवढं कुणाचं नाव घेते हा. आणि मग वसिष्ठ मुनी नाव घेतात बघा. म्हणजे ह्या चांदण्याचं तेज आणि विश्वामित्राचं तेज जर पाहिलं तर विश्वामित्राचं तेज असंही म्हटलं की चांदण्यांच्या तेजाला ही लाजवेल असं म्हटल्याच्या नंतर मग त्याच्या हातातून दगड खाली पडला. अद्वेष्टा म्हणजे 100 मुलं ज्यानं स्वतःची मारली त्याच्याबद्दल तीळ मात्र सुद्धा मनामध्ये कपटाची भावना नाही, तो साधू आहे. अद्वेष्टा सर्वभूताना, प्रत्येकाच्या ठिकाणी बरं का. नाथ महाराजांचा दृष्टांत आहे ना, गोदावरीमध्ये स्नान करत असताना त्या ठिकाणी मग विंचू एक वाहत चाललेला होता. दया आली नाथ महाराजांना त्या विंचवावरती. नाथ महाराजांनी त्या विंचवाला ओंजळीत पकडला. अरे बाबा म्हणाले, कशा करता या महापुराच्या पाण्यामध्ये तो आलेला आहे, वाहत असाच जाशील म्हटला, आणि तुला काठावरती सोडतो म्हणून ओंजळभर पाण्यामध्ये घेतलेला तो विंचू काठावरती सोडण्याकरता निघाले. आता विंचू शेवटी ते बरोबर आहे ना, त्या विंचवानं हातावरती नांगी मारली आणि दुःख दिलं. हात झटकला, कारण दंश केल्याच्या नंतर हात थोडासा झटकला, खाली पडला, परत उचलला. त्यानं त्याच्या स्वभावानुसार परत दंश केला. परत दंश केल्याच्या नंतर वेदना थोडी जाणवली, निसटला तो विंचू हातातनं, परत उचलला, परत त्यानं दंश केला. प्रत्येक वेळेला नाथ महाराज त्याला उचलतात आणि त्याला तो दंश करतोय. शेजा पाजारे आंघोळ करत असताना विद्वान म्हणा लागले, अहो नाथ महाराज म्हणा लागले, विंचूचाही शेवटी तो जातीवरच जाणार आहे, कशाला त्याला धडपड करता वाचवण्याची. म्हणे हाताला किती वेदना झाल्यात बघा तुमच्या. म्हणे त्या विंचवाला मरू दे, पाण्यात सोडून द्या, त्याच्या गुणावरतीच तो आरोढ आहे. त्यावेळेला नाथ महाराज म्हणतात की तो जनावर असून एक तुच्छ योनीला प्राप्त झालेला असून त्याचा गुण सोडत नाही, आणि आपण मनुष्य जन्माला प्राप्त झालोय आणि आपण आपला गुण का सोडावा. सर्वभूतानां अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण येवच. मैत्रता असावी सर्वांप्रती बरं का, आणि करुणा असावी सर्वांच्या प्रती. करुणेच्या बाबतीतलं उदाहरण देत असताना रंती देवाचं उदाहरण आलेलं आहे भागवतामध्ये, की अश्वमेघ यज्ञाची पूर्तता झाल्याच्या नंतर रंती देवाजवळ तीळ मात्रही धान्य राहिलं नाही. सर्व दान केलं समाजाला, आणि ज्या गोष्टी दान केल्या जातात त्यांचा अर्थ मोजला जात नाही.
दान आहे ना, दानाचा अर्थ काय? कन्यादान. कन्यादान करतो ना आपण, कन्यादान करत असताना इथे एक तुम्हाला सांगतो बरं का, कन्यादानाचं पुण्य एवढं आहे की एक पृथ्वी आणि एक कन्या ही समतोल मांडलेल्या शास्त्राने. आणि म्हणून कन्यादान फक्त बापानंच करायचं बरं का. नाहीतर आपल्या इकडे एवढी घाण पद्धत आहे, ज्यानं आहेर मोठा घेतला त्यानं पाणी सोडायचं. बरोबर आहे ना? असंच करता ना तुम्ही. तिजोरी मोठी घेतली कुणीतरी भावकीतल्यानं, अरे बाबा कन्या कुणाची? बापाची ना. बरोबर आहे ना? बापाला जर उद्धाराला प्राप्त व्हायचं असेल ना, तर शास्त्र सांगतं मुलाची अपेक्षा करू नका. 4 मुली ज्या बापाला झालेल्या आहेत ना, त्या बापाला शास्त्रानं धन्यता दिलेल्या आहे. 100 पुत्र झाले धृतराष्ट्राला, एकही कामाला आला का? एकही कामाला आला? उलट पुत्र पतनाला घालतो असं शास्त्र सांगतं. जो जन्माला आलेला पुत्र आहे ना, वास्तविकता बापाचाच अवताराने जन्माला आलेला आहे ना तो. आपण कुणाचे अवतार आहे? बापाचेच अवतार आहेत ना आपण. बापाचाच अंश रूपानं आलेला अवतार म्हणजे पुत्र. आणि मग तो अग्नी देणार, आणि अग्नी दिल्याच्या नंतर मग आपल्याला मुक्तता प्राप्त होणार. पुत्राचा अर्थ काय? वैतरणी नावाच्या नरकातनं जो तारतो त्याला पुत्र म्हटलेला आहे. आणि हाच पुत्र जर अधपत्नाला लागला ना, तर 42 पिढ्या नरकाला घालतो. बुडती 42 जाती नाक कान, प्रमाणच आहे माऊलींचं. 42 पिढ्याला नरकामध्ये घालतं ते. आणि म्हणून पुत्राची प्राप्ती करण्यापेक्षा पुत्री भावी ही प्राप्ती करा. आणि म्हणून रामायण अशा पुत्रींच्या विधात्याला, आणि म्हणून शबराची म्हणून शबर राजाला धन्यता रामायण देतं. जनकाची जानकी जनकाची म्हणून जनकाला रामायण धन्यता देतं बघा. आणि पार्वती पर्वताची म्हणून पर्वताला धन्यता देतं की यांनी कन्यादान केलं, आणि कन्यादान करून 100 पुत्रांकडनं जे पुण्य प्राप्त केलं जात नाही ते एका कन्यादानानं पुण्य प्राप्त होतं. याला प्रमाण तुकोबारायांचं साळंकृत कन्यादान, ते तो पृथ्वी दाना समान. एक कन्या आणि एक पृथ्वी. साळंकृत म्हणजे आपल्या इच्छेनं तिला एखादा अलंकार परिधान करणं, अशी कन्या जावयाच्या हातावरती सोडणं. आणि त्यावेळेला त्या कन्येचा त्याग होतो. किती त्याग होतो? हीच लेक जर दुसऱ्या दिवशी माहेरावरनं सासरी गेली आणि नवऱ्याच्या घरी जर मेली तरी बापाला सुतक लागत नाही. दानाचा अर्थ तरी बापाला सुतक लागत नाही का? बापाच्या घरी तिचं मढ येण्याचा आतापर्यंत शास्त्र रिवाज देत नाही. एवढं दानच झालं ना, तिथं काय कुठं लिखापट्टी काय झाली का? पण शास्त्रविधीप्रमाणे दान झालं. दानाचा अर्थ स्वतःचं सत्व निघालं आणि दुसऱ्याचं सत्व त्याच्यावरती परिधान केलं, यालाच म्हणायचं दान. मी जी गोष्ट दान केली, माझा अधिकार तिच्यावरती आता राहिला नाही, त्याला दान म्हणा. आणि दान केलेली गोष्ट परत कधी प्राप्त होण्याचा इच्छाच नसते. आणि म्हणून रंती देवानं त्यावेळेला सर्व दान केलं. अश्वमेध यज्ञामध्ये सर्व दान केलं, तीळ मात्र सुद्धा धान्य त्याच्या वाट्याला राहिलं नाही. भगवंताची करणी बघा. दुष्काळ पडला. आणि या दुष्काळामध्ये रंती देवाच्या राज्यातली गुरढोरं वगैरे हे सर्व मरू लागले. अन्न पाण्याविना त्या नगरातली लोक मरू लागली. आणि म्हणून रंती देवाने विचार केला की आता हे नगर सोडून गेलेलं बरं. आणि वनवासामध्ये रंती देव राहतोय. कुटी बांधली. कुटी बांधल्याच्या नंतर मग रंती देव, त्याची पत्नी, रंती देवाचा मुलगा आणि त्यांची सुनबाई, हे 4 जण हे अरण्यात गेलेले असताना एक दिवस बघा. पहिल्या दिवशी अन्न मिळालं नाही, पाणीही मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी अन्न मिळालं नाही, पाणी मिळालं नाही. तिसऱ्या दिवशी नाही. अशी किती दिवस गेली हो? 48 दिवस. 48 दिवस अन्न पाण्याविना त्यांनी दिवस काढले. आता तुम्ही म्हणत असाल काही बाता मारता का? 48 दिवस कोणाचा प्राण राहू शकेल का अन्न पाण्याविना? अरे ही घटना कृतयुगातली आहे. पण कलियुगातलं उदाहरण, 13 दिवस जगद्गुरु तुकोबारायांच्या कुटुंबानं इंद्रायणी तटावरती अन्न पाण्याचा त्याग केला. गाथावर येण्याकरता, माझ्या अभंग तरण्याकरता 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग कुटुंबानं, नुसता तुकोबारायांनी नाही बरं का, कुटुंबानं संपूर्ण केला. ते कुटुंब जगलं नाही का? परमेश्वरानं त्यांना हे जगवलं. रंतीदेव करुणा सांगतोय बरं का मी, साधूचं लक्षण करुणेचं. आणि 48 दिवस त्यांना अन्न पाणी मिळालं नाही. आणि या 48 दिवसांमध्ये व्याकुळ झाले. मग परमात्म्यानं करुणा यांची किती आहे पाहण्याचा प्रयत्न केला. आणि भगवंतानं एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. आणि तो ब्राह्मण त्या जंगलातनं जात असताना त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये एक हंडी आहे. आणि त्या हंडीमध्ये भात होता आणि एका हातामध्ये पाणी होतं. एका हंडीमध्ये भात होता, एका हंडीमध्ये पाणी होतं. जाता जाता
तो म्हणाला, बाबा की या ठिकाणी मला असं जाणवतंय की तुम्ही काही दिवसापासून उपाशी आहोत आणि तुमच्या मुखाला तर हे अन्न लागावं, याच्याकरता याच्यामध्ये पाणी आहे म्हणे. बघा, मी फार लांबपर्यंत पाहिलं तर इथं पाण्याचा एकही थेंब नाही, काही इथं एकही वनस्पती उगवलेली नाही. याचा अर्थ तुम्ही किती दिवसाचे उपाशी असाल मी जाणलंय म्हटला. आणि प्रभूनं ब्राह्मणातनं काय केलं, 2 हंडी त्या ठिकाणी त्यांच्या घरात ठेवल्या. रंती देवाच्या पत्नीला, मुलाला, सुनबाईला थोडा मनामध्ये जरा आनंद झाला की बाबा आहे देव कुठंतरी आणि आपली पालन करणारा, आपली काळजी करणारा तो आहे. 49व्या दिवशी त्यांना पाणी मिळालं होतं आणि अन्न मिळालेलं होतं 49व्या दिवशी. आणि त्यावेळेला ते अन्न पाणी पाहिल्याच्या नंतर मग पात्र घेतली, 4 पात्र वाढले. 4 पात्र वाढल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी तो भात, मग पाणी घेतलेला आहे आणि ताटाच्या भोवती, पात्राच्या भोवती मग फिरवलं पाणी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, नाम घोष झाला बदनी कबल घेता. नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. श्लोक झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी मुखामध्ये घास घेणार. एवढ्यात भगवंताची लीला बघा. दारात एक चांडाळ आला. चांडाळ आला दारामध्ये. तो आलेला चांडाळ त्यांच्या कुटीपुढे तडफडू लागला, फडफडू लागला. मला काहीतरी खायला द्या, मला काहीतरी पाणी द्या म्हटला. अन्न पाण्याविना कासावीस झालो, लांब लांबपर्यंत भटकत आलो, पण कुठेही दाना मिळाला नाही, का थेंबर पाणी मिळालं नाही. तुम्ही इथं घर दिसलं म्हणून आलोय दादा. या घरामध्ये जर कुठं पाणी असलं तर थेंबर पाणी का असना माझ्या मुखात द्या, नाही तर मरतो म्हणाला तुमच्या दारामध्ये. आणि त्याच्यावरती करुणा उत्पन्न झाली बघा. त्याच्यावरती झालेली ती करुणा उत्पन्न. तसंच ते माठ आणला तो पाण्याचा आणि त्याच्या हातामध्ये दिला. त्या चांडाळानं ते पाणी प्राशन केलं, पण त्या चांडाळासोबत त्याची कुत्री होती. ही कुत्री तडफडत असणारी रंती देवानं पाहिली आणि जे 4 कुत्री त्या चांडाळानं आणलेली होती, ती कुत्री तडफडू लागली. ती कुत्री तडफडत ते रंती देवानं पाहिलं. ती 4ही पात्र जे आपल्या करता सज्ज केलेली होती, ती 4ही पात्र सांगितलं सुनेला, लेकीला की बाबांना म्हटले, माझं पात्र राहू, तुमची पात्र राहू दे, पण माझ्या पात्रात तरी अन्न आणून यांना द्या म्हटले. तुम्ही खाणार नाही तर आम्ही कसं खावं. चौघांनी 4ही पात्र उचलली आणि त्या कुत्र्यांच्या पुढे ठेवली. मी करुणा सांगते बरं का, हे साधूचं लक्षण आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. आणि यानं साधू सिद्ध होतो. प्रक्रिया मांडणारा वेदांताचार्य या उपाध्या लावण्यानं साधू सिद्ध होत नाही. आणखी गुरुवर्य साधूपणाचा दृष्टांत आमच्या सांगत होते पहा. एका गावामध्ये एका स्त्रीला एक असा विचित्र रोग झालेला होता. कुमारिका होती मुलगी ती. त्या रोगाचं लक्षण असं होतं की तिच्या डोक्यामध्ये जखम झाली होती. त्या जखमेमध्ये किडे झाले होते. डोक्यात जखम झाली आणि त्या जखमेमध्ये किडे झालेले आहेत. आणि ते किडे, ते डोकं तिचं हळूहळू पोखरत चाललेलं आहे. आणि त्या डोक्यामध्ये मग घाण पदार्थ, अनिर्मळ म्हणजे पू वगैरे त्या डोक्यामध्ये झालेला आहे त्या लेकीच्या. आणि म्हणून त्याची दुर्गंधी घरामध्येच नाही तर शेजापाजारी सुद्धा पसरू लागली. आणि त्यावेळेला गावातल्या सगळ्यांनी सांगितलं की नाही नाही, या रोगाचा भयंकर त्रास आम्हालाही होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही काय करा, गावाच्या बाहेर राहायला जा म्हटलं. मग शेवटी आई वडील सुद्धा बघा, आई वडील सुद्धा हिताच्या ठिकाणी जागे आहेत का. स्वतंत्र झोपडी मुलीला गावाच्या बाहेर बांधली आणि आई वडील गावात राहिले. ती मुलगी एकटी गावाच्या बाहेर झोपडीत राहिली. आणि त्याच ठिकाणावरनं एक नवनाथ परंपरेतले सिद्ध योगी त्या रस्त्यानं चाललेले होते. आणि दुर्गंधी कशाची येते, इथं जनावर कुठं मरून पडले का म्हणून त्यांनी पाहणीशा केली तर त्यांना एक कुटी दिसली. ह्या कुटीच्या दिशेनं दुर्गंधी येते म्हणून दारात गेले. दारात गेल्यानंतर त्या मुलीला विचारलं, बाई ही दुर्गंधी कशाची येते ग बाई. त्यावेळेला तिनं डोक्यावरचा असणारा पदर थोडा लांब केला आणि सांगितलं, महात्मन थोडं बाजूला व्हा, मला एक विशिष्ट असा रोग झालेला आहे म्हटले. आणि म्हणून याची दुर्गंधी एवढी पसरलेली आहे, म्हणूनच आज मी गावाच्या बाहेर आलेला आहे. म्हणजे तुझे आई वडील कुठं आहेत. म्हणजे ह्या महाभयंकर रोग त्यांनाही होऊ नये याच्याकरता मला आई वडिलांनी इथं ठेवलेला आहे म्हटले. म्हणजे आई वडील सुद्धा कामाला येत नाही. केला उपकार सांगो काय, बाप न करी आईसी माय. तो सिद्ध योगी असणारा साधू म्हणू लागला की तुझ्या डोक्यात पाहू दे म्हणे. पाहू नका म्हणे महात्मा, पाहू नका, बघण्यायोग्य जखम नाही म्हटला. अगं म्हणे वैद्य पाणी वगैरे काहीतरी झालं असेल ना, वैद्यानं काय सांगितलंय. तर वैद्यानं ही गोष्ट अशी वैद्यानं सांगितलेला म्हणे की या रोगाचं निदान एकच आहे की कुत्र्यानं तुझं मस्तक चाटलं पाहिजे. कुत्र्याच्या मुखातली लाळ ज्या वेळेला तुझ्या मस्तकावरती तो कुत्रा टाकणार, हे कुत्र्याच्या मुखातली पडलेली तुझ्या जखमेवर लाळ हेच त्याचं औषध आहे.
म्हणून माणसं जिथं जवळ येत नाही तिथं जनावर कुठनं जवळ येणार म्हटली. आणि कुत्र कसं माझं मस्तक चाटणार आणि कुत्र्याची लाळ कशी माझ्या मस्तकावर पडणार. त्यावेळेला परमात्म्याकडे गगनाच्या दिशेनं त्या साधूनं पाहिलं. त्या मुलीसाठी एवढी करुणा त्या साधूच्या अंतःकरणात उत्पन्न झाली. त्या साधूनं गगनाच्या दिशेनं पाहत पाहत परमात्म्याला प्रश्न केला की बाबा, हे देवा, आत्तापर्यंत मी जेवढी तपश्चर्या केली या तपश्चर्याचं पुण्य म्हणून मला कुत्रा कर आणि मला अशी बुद्धी दे की हिच्या मस्तकाला मी चाटावन, माझ्या मुखातली लाळ हिच्या मस्तकावर टाकावी. याला करुणा म्हणतात. हे साधूचं लक्षण आहे आणि याला साधू म्हणायचं. म्हणून आलेला कीर्तनकार एखाद्या वेळेला बाबा राम असेल पण तुकाराम नसणार. सर्वा घटी राम देहादिही एक. राम आहे प्रत्येकाच्या अंतःकरणात बसलेला राम, उभा असणारा राम. राम प्रत्येक राम होता येईल, एखाद्याला राम होता येईल, राम तत्वाला प्राप्त होईल बाबा, पण तुकाराम तत्वाला प्राप्त होण्याकरता फार झटावं लागतं. समाजाच्या अवहेलना सहन कराव्या लागतात आणि हेच दर्शन साधूचं आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करून ये वचन निर्ममो. मोह ठेवायचा नाही, मग कुणाप्रती, घरच्यांच्या सुद्धा प्रति मोह ठेवायचा नाही. याच्याकरता एक दृष्टांत दिलेला बघा. कान्होपाटक नावाचे किंदूरचे संत होते आणि यांची ख्याती काशीपर्यंत गेली. काशीपर्यंत ज्या वेळेला यांची ख्याती गेली त्यावेळेला अशा महात्म्याचं दर्शन तरी करावं म्हणून एक दशग्रंथी विद्वान ब्राह्मण किंदूरला आला. प्रातःकाळी आला, प्रवास करून सकाळी, आणि त्याच्या बुद्धीत एकच लक्षण होतं. काय? साधू म्हणजे काय? सकाळी उठलेला असेल, पोथी ठेवलेली असेल पुढं, आणि सचेल स्नान करून काय केलेलं असं 12 ठिकाणी गंध लावून तो पोथीचं पठण करत बसलेला असेल. ही साधूची व्याख्या, त्याच्या मनामध्ये असणारी साधूची व्याख्या. आपणही असंच करतो का नाही? यालाच भुलतो का नाही आपण? ही कपडे घातली म्हणूनच साधू म्हणून समजतो का नाही? पॅन्ट शर्टवर जर मी इथं येऊन बसलो तर पाया पडायला कोण येईल बरं? करतो एकेका गावात झालंय तसं माझ्या बाबतीत म्हणून सांगतोय. कारण आता सर्व्हिसला मी असल्यामुळे काही ठिकाणी जाताना प्रत्येक ठिकाणी धोतर घालून, आता मगाशी येताना नाईट पॅन्टवर आलो मी पुण्यावरून येताना प्रवास करून. तेच जर इथं देवळापुढे आलेलो असलो, जर्किंग, टी शर्ट, नाईट पॅन्ट, पाया कोण पडला असतं का? पण आता ही कपडे आहेत म्हणून पाया पडावं असं वाटतंय. बरं, याच्या आतलं तुम्हाला दिसतंय का? यालाच समाज आत्ता भाळतो, यात नवल नाही. सीता सुद्धा या उपरण्याला आणि वल्कल वस्त्रालाच भाळली. रावणाला सगळे रूप घेता येत होते, पण रावणानं साधूपणाचंच कपट का केलं? कारण रावणाला हे माहिती होतं की हा वेश धारण केल्याच्या नंतर अंतकरण कुणालाही दिसत नाही. या वेशावरती सगळी जण पाया पडण्याकरता, नमस्कार करण्याकरता येतात आणि म्हणून अंतकरणातली रावणी वृत्ती कुणाला दिसत नाही. पण वल्कल वस्त्र आणि श्वेत वस्त्र परिधान केली तर हीच सीता पाया पडण्याकरता आणि फळ देण्याकरता माझ्याजवळ येणार, हे त्याला माहिती होतं. भलेही दिरानं घातलेली लक्ष्मण रेषा, जी मर्यादेची रेषा आहे ना, ही मर्यादेच्या रेषेत सुद्धा उल्लंघन करून या कपड्याला भाडून ती पाया पडण्याकरता येणार. कपड्याला भाडून पाया पडण्याकरता येणार. मग त्या किंदूर, त्या कान्होपाटकांच्याकडे बघून त्याला हेच वाटलं की बाबा हा कोणीतरी विद्वान असावा, विद्वत्ता संपन्न असावा, माझ्यासारखा पोथी पुराणांचं पठण करणारा असावा. हेच त्याच्या मनामध्ये आलं आणि तो आला किंदूरला. आणि पाहिलं तर हे जे कान्होपाटक आहेत ना, हे सकाळी कान्होपाटकांच्या घरामध्ये, घरातलीच नाही तर आजूबाजूची त्यांना एक सवय होती, म्हणजे आवड होती त्यांना एक, की त्यांना मुलांशिवाय करमत नव्हतं आणि मुलांना खेळवण्याची इच्छा सतत अंतकरणात असायची त्यांच्या. ही काय दूर इच्छा आहे का हो? अहो, शास्त्र सांगतंय की ज्या वेळेला तुमच्या अंतकरणामध्ये वाईट विचार येईल ना, ती जागा पहिली बदला. ती जागा बदलून सुद्धा जर मनातले वाईट विचार थांबत नसतील ना, तर त्या जागेवरनं उठा आणि जिथं लहान मूल दिसतंय तिथं जावा आणि तिथं वेळ घालवा. कारण चैतन्य आहे, ते स्वरूप आहे, ते देवाचं स्वरूप आहे. ते जोपर्यंत त्याला काम, क्रोधादी विकार अंतकरणात त्याच्या आलेले नाही तोपर्यंत देवच आहे तो. आणि म्हणून लहान मुलांच्या सोबत आनंदानं जगत, आनंदानं खेळत होते, विवरण करत होते. लहान मुलं अंगा खांद्यावर त्यांच्या खेळत होती. त्यानं प्रश्न केला किंवा म्हणे इथं कान्होपाटक नावाचे संत कुठं राहतात हो? ते म्हटलं संताचं काय मला माहित नाही बाबा, पण कान्होपाटक या गावामध्ये मीच आहे म्हटला. तुम्ही तुमची ख्याती पसरली होती का म्हटला ती काशीपर्यंत, की असा एक संत आहे म्हणून? संत म्हणजे मला असं वाटलं सकाळी उठल्या म्हटला पोथीचं पठण करत बसलेला असेल, वेदांचं श्रवण करत बसलेला असेल, नामस्मरण करत बसलेला असेल, हातामध्ये जपमाळ तुझ्या असेल आणि अंगा खांद्यावर पोरं लेकर खेळू लागला सकाळी. मायेत एवढा गुंतलेला तू, प्रपंचात एवढा गुंतलेला, तुला कुणी साधू केला आणि तुला संत कुणी केला म्हटला. आणि म्हणून एवढं त्या मुलांवासनं त्याला एवढं बोलू लागला. त्यावेळेला
ते इंदूरचे कानोपट्टक म्हणा लागले की बाबा माझी ख्याती ऐकून तुम्ही आलात ना, बसा म्हटले. बसा बसत बसा काय, अंगा खांद्यावर पोरं खेळवायला लागला. एवढं जर मुलांमध्ये तुझी ममता तुला साधू कुणी केलं म्हणजे मुलांची तुम्हाला अडचण आहे का, मुलांची अडचण आहे का. आणि मग त्यांनी काय केलं, स्वतःच्या हातानं मुलं उचलली कानोपाठकाने, आणि समोर आड होतं, त्या आडामध्ये स्वतःच्या हातानं काय केली, मुलं टाकली. जेवढी मुलं खेळत होती ना ती सगळी काय केली, स्वतःच्या हातानं त्या आडात टाकली. हे बघितलं त्या ब्राह्मणानं सगळं, की या मुलांना मी जे बोलत होतो ही सगळी मुलं यानं उचलून काय केली, टाकली. मग विचार करू लागला की हा नुसताच संत म्हणून आव्हानात नाही तर कपटी आहे. हा, ज्याला मुलं कळत नाही स्वतःच्या हातानं यानं मुलं मारली म्हटला. म्हणे भोजन ग्रहण करा, मुलांचा त्रास होता त्यांना म्हटला तुम्हाला निर्ममो सांगतोय बरं का, मुलांचा त्रास होतोय ना तुम्हाला, हा मग मुलं दूर केली म्हटलं, मी दूर केली मी मुलं म्हटलं. आता माझं या मुलांवरती माया राहिलेली नाही. आता या घरात तुम्हाला मुलं दिसतंय का, हा मग आता माझ्या घरी जेवण करा. एवढ्या लांबनं जर तुम्ही आलेले असतील माझ्याकरता, दिले मुलांचा त्रास होता दिले की म्हटला मुलं विहिरीत लुटून. मग म्हटला मुलं विहिरीत लुटून देणारा तो हत्यारा झाला आणि तुझ्या घरात सुतक आलंय म्हटला, मी सुतकाच्या घरी जेवण करत नाही. आता म्हटलं आता अडचण अशी आहे का, मग ए लेकरांनो या रे बाबा बाहेर, तुमच्या वाचून हा तिथे जेवण करत नाही. जसं भजीला पाठवावं पोरांना आणि पोरं भजी घेऊन यावी तशा पद्धतीने विहिरीतनं लेकरं आली. निर्ममो मुलांप्रती म्हणजे जर तसं जर पाहायचं झालं तर इतकी ममता त्यागणारा महात्मा. निर्ममो निरअहंकार, अहंकार नावाचा लवलेश नाही. माऊलीन पहा, ज्ञानेश्वरी रचून सुद्धा माऊलींच्या शेवटच्या ओव्या, येथ तुमचे केले ते हे धर्मकीर्तन मी सिद्धीस नेले, येथ माझे जे उरले पायी कपन. मी काय एवढे ज्ञानेश्वरी देऊन सुद्धा मी या संप्रदायाचा दास आहे हे म्हणणारे माऊली आहेत. निरअहंकार. नाहीतर काही काही माणसं आज संप्रदायाचे मालक म्हणून घेतात. कुठे गेलतात, मालकांच्याकडे गेलतो. संप्रदायाचे मालक होण्याचा प्रयत्न करायचा नाही. माऊली म्हणतात महावैष्णव माऊली, त्यांच्या ज्ञानापुढे तुमच्या काय ज्ञान, सूर्यापुढं काजव्यानं चमकावं का. संप्रदायाचं एवढी ज्ञानेश्वरी दिलेली असताना सुद्धा माऊलींची भाषा आहे, येथ माझे जे उरले पायी कपन. एवढंच काय, तुकोबरायांनी जगाला पंचम वेद दिला, पण त्या तुकोबरायांच्या आयुष्यातल्या घटना बघा की प्रदक्षिणा करत असताना काटे फक्त बाजूला केले तर माझे काटे यानं बाजूला केले, म्हणून त्याच काट्याची मुळी बांधली आणि त्या मंबाजीनं गावासमोर तुकोबरायांना एवढा मारला की जनावराला सुद्धा असं कोणी मारत नाही. सगळे काटे तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये बोचले. रात्र गेली जिजाई माऊलीची ते काटे काढायला. एवढा त्रास त्या साधू संतांनी सहन केला आणि जगाला पंचम वेद दिला. आणि तरी त्यांची अवस्था काय हो, काय अवस्था त्यांची, पायीचे वाहन पायीची बरे. आणि म्हणून परमार्थामध्ये मालक होण्याचा कोणी प्रयत्न करा, परमार्थामध्ये पायीक होण्याचा प्रयत्न करावा. मी दास आहे, मी सर्वांचा दास आहे. मी फक्त परमात्म्याचाच नाही तर या जगतामध्ये जी जी महाभूत निर्माण झालेले आहेत ना, या प्रत्येकाची सेवा करण्याकरताच माझा जन्म झाला. ही भावना ज्याच्या अंतकरणात ते साधूचं लक्षण आहे. म्हणून योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाने. आम्ही हे विश्व माऊली, हे विश्व जरी क्रोधानं पेटलं, संघर्षानं जरी विश्व पेटलं, आणि त्या ठिकाणी साधूची भूमिका काय असावी तर संती सुखे भावे पाणी. काय असावं साधून त्या ठिकाणी, पाण्याची भूमिका दाखवावी साधून. वाटेचा न चुके आल्या वृक्ष जैसा, त्या पद्धतीनं साधूचं जीवन असावं. आणि साधूपणाची व्याख्या सांगत असताना पहा मुक्ताईचे काय शब्द आहेत. माऊली अहो जगत म्हटलेलं आहे, म्हटल्यानंतर जीवदाताने चाविले, कुणी 32 ताडीने. आपलेच दात आहेत ना, मग जीभ जेवता जेवता जर दातानच जीभ चावली गेली तर दात आपण पाडून टाकतो का, पाडतो का दात आपण. आपलेच दात आहेत ना, ते आपलेच दात आहेत. तशा पद्धतीनं ही विश्वची माझे घर ही जर तुमची भूमिका असेल ना, तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला त्रास देणारे हे जर तुम्हाला परके वाटत असतील तर मग साधू कसे, तर तुम्ही संत कसे. आणि यांना संत कसा म्हणावं, मग नाही. पावन असावा योगी, अंतकरणानं निर्मळ असावा. निर्ममो निरअहंकार, सम दुःख सुख क्षमी.
कुठलीही परिस्थिती येवो त्या परिस्थितीमध्ये सुखाला आणि दुःखाला सारखंच जो मानतो तो साधू आहे. की दुःख वेगळं, दुःखाची जाणीव झाली, दुःख आलं नाही का हो, आपल्या वाट्याचं दुःख बघा आणि साधूंच्या वाट्याचं दुःख बघा. आपल्या वाट्याला जे जे दुःख आलं, मला सांगा, आपल्या बाबतीतली जर तुलना केली, आपल्या जीवनाची संतांच्या जीवनातली जर तुलना केली, तर अन्न वस्त्र निवारा या गरजा प्रत्येकाच्या भागलेल्या आहेत का नाही? 2 वेळचं खायला भेटतंय, अंगाला घालायला कपडे भेटतात, आणि काय भेटतं? घर राहण्याकरता आहे. तरी माझ्यासारखा गरीब नाही, माझ्यासारखा गरीब नाही. आता हे गरीबीचं लक्षण आहे का? चाणक्य नीती सांगते अन्न वस्त्र निवारा या 3 गरजा ज्याच्या भागल्यात, तरी सुद्धा अधिक कमवण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणात आहे तीच दुःख देतंय. दुःखाला कारण कोणती गोष्ट आहे? घरात 2 माणसं राहतात, त्या 2 माणसांना काय 2 मजले लागतात का? 2 माणसं घरामध्ये आहेत, त्या दोघांना 2 मजले आवश्यक आहेत का? मग हे कशा करता दुसरा मजला चढवला? आपले संसार लोकांच्या ईर्ष्येवर चालू आहेत. लोकांच्या ईर्ष्येवर संसार चालू आहेत ना. आपले संसार काय आपल्यासाठी थोडी चालू आहेत? आपले संसार, मुलाला डॉक्टर करायचा कशा करता? त्यानं लोकांची सेवा करण्याकरता का एका इंजेक्शनाला 500 रुपये घेण्याकरता? आणि याला कल्याणाच्या भूमिका देतोय आपण. मुलगा डॉक्टर झाला तर माझं कल्याण होईल, मुलगा वकील झाला तर माझं कल्याण होईल. आणि सगळ्यात सुखाची गोष्ट, आणि म्हणजे माणसं म्हणताना सुद्धा लाजत नाहीत की आता घर झाल्याच्या नंतर मग वास्तुशांतीला पाहुणे पण येतात बघा. असा उंच मजला असतोय, त्याचा 4-5 मजली इमारत बांधलेली असते, लाइटिंग वगैरे सगळं, मार्बलची फरशी त्यांना अंगणात बसवलेली असते. मग घरात कसा असेल बरं? जर अंगणात ज्याच्या मार्बल आहे त्याच्या घरात कसा असा बंगला बांधला, आणि येणारे पूजेला प्रत्येक जण येणारे त्याला भेट देत असतात, आणि तो म्हणत असतो बाबा देवानं माझं चांगलं केलं. काय केलं? देवानं माझं चांगलं केलं. आता देवानं चांगलं केलं, बंगला झाल्यानंतर चांगलं होत नसतं, उलट ही अपकृपा सांगितलेलं आहे शास्त्रानं. देव जर तुमच्या घरात आला तर बंगला होत नाही, प्रमाण आहेत त्याला. देव जर तुमच्या घरात आला तर विहिरीला पाणी लागत नाही. उलट देव जर तुमच्या घरात यायला लागला तर एक मजला पडायला लागतो, एक मजला. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसारासी. चिरा संबोधनानं चिर म्हणजे दगडही म्हटलेलं, चिरा म्हणजे भागाही म्हटलेलं. देवाची ते खून करावे वाटतोळे. आणि हे सगळं कुणाच्या बाबतीत घडतं? तर भक्ती करणाऱ्याच्या बाबतीत घडतं. आणि याला पुरावा सुद्धा आहे, याला एक पुरावाच दिलेला आहे तुकाराम महाराजांनी. हरितून निष्ठुर निर्गुण नाही माया बहु आदिन नव्हे करसेती आन कवने नाही केले ते. अरे बाबा एवढा दयाळू आहेस ना, तू माऊली हुनी माया, चंद्राहुनी शीतळ न पानियाहुनी पातळ असा आहेस तू, ही शास्त्र सांगतं. पण भक्ता करता कठोरपणानं जर वागायला गेलास ना तर पुरावे दिलेले तुकोबारायांनी. म्हणजे मनचं सांगत नाही, पुरावे वाचा. आणि पुराणांतरीचे सगळे पुरावे दिले. घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, राज्य घोडे पत्नी सर्व, पती पत्नी जीव डोंबा घरी उपविली. नंतरचा दाखला दिला, राजा शिबी चक्रवर्ती, कृपाळू दयाळू भूपती, तुळविले अंती तुळी मासतयाचे. नंतर दाखला दिला, बळी सर्वस्वे उदार, जिने उभारिला कर्ण करुणी काहुर तू पाताळी घातला. नळ दमयंतीचा वियोग बिघडिला त्यांचा संगन, ऐसे जाणे जग पुराणी ही बोलती. आणि मग तुझा कहरपणाची गोष्ट तर एक वेगळीच झाली बाबा. भक्ताचं पोर खाण्याकरता एखाद्याच्या दारात गेला, तुला लाज वाटत नाही का? साधू संत म्हणतात. कोणाच्या दारात गेला? श्रियाळाचे घरी, धरणे मांडिले मुरारीन मारविले करी त्यांचे बाळ तू हाती. हे कुणाच्या बाबतीत घडतंय हो? तुझं भावे जे भजती. हे का वारीला जाणाऱ्यांच्या पदरात येत नाही, हे काय कथा कीर्तनाला येणाऱ्यांच्या पदरात नाही. हे ते सुखाना आहे, ते झोपले आता, ते इकडे येत नाही. ते जे म्हणतात ना देवाची कृपा आमच्यावर झाली, ते आता मंडपात आहेत का बघा माणसं. बंगलेवाले, 50 एकर ज्यांची जमीन आहे, 20-20 म्हशी ज्याला आहेत. आमचे गुरुवर्य सांगत असतात की बाबा वारीला का आला नाहीस रे बाबा? अहो म्हणे मागच्या वर्षी 2 म्हशी होत्या, यंदा 2 म्हशी जरा आगाव घेतल्या, त्याच्यामुळे त्यांचं धार पाणी वगैरे माझ्याशिवाय धारच देत नाही. गुरुवर्यांच्या मुखातनं पुढचं वाक्य आलं, अरे म्हणाला जी म्हस तुझ्या वारीच्या आड येते ती मेलेली बरी. मेलेली बरी. जर ती जी म्हैस तुझ्या वारीच्या आड येत असेल, तीच दृष्टांत आहे परमात्म्याचा. मारलेल्या आहेत म्हशी,
ज्यानं दृष्टांत, ज्यानं दूध दिलं त्याची म्हैस मरू दे, आणि ज्यानं हाकलून दिलं त्याच्या दावणीला 12 बैल वाढू देत म्हटलं परमात्मा. पार्वती आई म्हणाली, हा कसला न्याय देवा तुमचा? ज्यानं पोटाला आपल्याला दिलं त्याची आहे ती म्हैस, ज्याच्या म्हशीवर प्रपंच चालू ती म्हैस मारली, आणि ज्यानं हाकलून दिलं त्याच्या दावणीला 12 बैल वाढवली, हा कसला न्याय? म्हटली, धुंद झाला तुझा दरबार. म्हणजे हाच परमार्थाचा न्याय. म्हटले म्हणजे कसा? तर मी हे भक्तांच्याच भूमिकेत का करतो म्हणे पार्वती ऐक. भक्ताला प्रपंचाच्या शिल्लक मी ठेवत नाही. देव भक्ता लागे करुणे दे संसार. इच्छा जर त्याच्या अंतकरणात थोडी जरी असली ना, किंचित राहिली फुन ही शेवटची फुनफुन नाथ महाराजांच्या अंतकरणात राहिली होती, पण गुरुपद त्या ठिकाणी प्रबळ होतं म्हणून शांत झाली ती. एका जनार्दनी शांत केली. तसं आहे का आपलं? म्हणून बाबा निराधार असलेल्या गोष्टी, निराधार झालेल्याला एका परमात्म्याखेरीज आजार राहत नाही, आणि म्हणून याचं नाव धनानाथ नाही, याचं नाव दीनानाथ आहे. दिन म्हणजे सर्व ठिकाणावरनं आत्यंतिक दुर्लभ, म्हणजे दुर्मिळ झालेला, आत्यंतिक दुःखाला प्राप्त झालेला, अशाला आधार कोणाचा? म्हणून धनानाथ नाही, हा दीनानाथ आहे. विचारलं एकाला, अहो प्रवचनाला कुठं दिसला नाही? माझं माहित नाही केवढा व्याप आहे माझा. व्याप नाही बाबा, हा देवानं तुला ताप दिलाय, याला व्याप म्हणत नाहीत, आणि म्हणून कृपा म्हणावी नाही बरं का. हे विहिरीला पाण्यात संतांनी बोर्डच लावलाय, संसाराच्या गोष्टी नपसोशी. मग बाबा जर संसारातलं परमात्म्यानं तुम्हाला दिलं तर अपकृपा झाली, अपरकृपा झाली समजावं. कारण सगळं जर तुमच्याकडनं त्यांना काढून घेतलं तर या ठिकाणी तो येतो. समदुःख सुख क्षमी सांगतोय मी. आणि कोणतीही परिस्थिती भगवंतांना देऊ दे, त्या परिस्थितीमध्ये ज्याची वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी आढळ आहे, आणि त्याही परिस्थितीमध्ये समाजाच्या कल्याणाची भावना ज्याच्या अंतकरणात आहे, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्व जरी रागानं पेटन, विश्व रागे झाले वन्ही. जरी वनावा लागला ना रागानं, तरी सुद्धा काय संतांची भूमिका? तर संती सुखे व्हावे पाणी. काय करावं संतांनी त्यावेळेला? त्या ठिकाणी पाणी व्हावं. पाणी काय करतो? तापली चंदनने विविता कुडी. चंदन ज्या पद्धतीनं शीतलता प्रदान करतं, तसं लागलेला वनवा, लागलेले अग्नी शांत करण्याचं काम करत असतं, पाणी करत असतं. आणि म्हणून आगीची भूमिका जरी समाजाची असली तरी पाण्याची भूमिका साधूची असावी. हे साधूपणाचं लक्षण आहे, आणि याला साधू म्हणावं बरं का. आणि म्हणून आशांची भेट दुर्लभ सांगितली, आणि म्हणून म्हणावं लागलं बाबा असा कोण आहे मला सांगा, कोण आहे असा? आणि म्हणून दुर्लभातल्या दुर्लभ गोष्टी प्राप्त होतात बाबा. चंद्रामृत सुखे सेववेल. चंद्राचं अमृत सुद्धा प्राशन करता येईल, येतं प्राशन करता. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्राशन करता येतं. आणि सप्त पाताळामध्ये काही जीव जगतात, त्यांना सूर्यकिरण पोचतं का? पण तरी चंद्र अमृताच्या शीतलतेवर ते जगत असतात, आणि त्यांना चंद्राचं अमृत प्राप्त होत असतं. म्हणून चंद्रामृत दुर्लभातली दुर्लभ गोष्ट सांगत असताना सांगितली, चंद्रामृत सुखे सेववेल. आस्ता जाता रवी धरवेल. रवी म्हणजे सूर्य. हा आस्ताला जाणारा सूर्य सुद्धा थांबवता येतो. याला पुराणांतरीची एक कथा आहे. शांडिल्य नावाच्या पतिव्रतेनं पतीला शाप प्राप्त झालेला होता. तो सूळ हल्ला होता अगस्त्य मुनीचा. अगस्त्य मुनीच्या मुखातनं बाहेर पडलं की ज्यानं माझा सूळ हलवला तो आत्ता सूर्यास्त पाहत नाही, तक्षणी सूर्यास्त झाला म्हटल्यानंतर मरून पडेल. आणि काय ताकद त्या महान पतिव्रतेची की शापवाणी ऐकलेलं सूर्य अस्ताला जाताना बघितला. तिनं कुंकू सूर्याला दाखवून सूर्याला ताकीद केली, जर या कुंकुवा पुढे जाऊन जरा अस्त होशील तर जळून राख होशील. कुणाला म्हणते ही? सूर्याला. आणि म्हणून एकविध भक्ती सांगत असताना पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाणानं आम्हा नारायण तैशा परी सांगावं लागलेलं आहे. पतिव्रतेची पतीच्या एकनिष्ठ भावनेनं जशी साधना आहे ना तशी असावी म्हटले. एका ऋषीचा दृष्टांत आला बघा. एवढं तप त्यानं केलं, एवढं तप त्यानं केलं, तपा अंती महाराज एवढं तेज त्याच्या अंतकरणामध्ये प्रगट झालं, एवढा असा तेजोपुंज तो झाला. आणि तप पूर्ण झाल्याच्या नंतर एक चिमणी त्या झाडावरती बसलेली होती. त्या झाडाच्या खाली हा तप करत होता. त्या चिमणी झाडाच्या खाली बसलेली होती. तप याचं पूर्ण झाल्याच्या नंतर भगवंतांना प्रसाद वगैरे याला दिला. आणि तदनंतर आता चिमणीच शेवटी महाराज, ती चिमणीला काय माहिती खाली बाबा बसलाय, गोसावी बसलाय का साधू बसलाय का कोण. तिच्या वृत्तीप्रमाणे चिमणीनं काय केली, विष्ठा केली. आणि ती विष्ठा याच्या अंगावर पडली. अंगावर याच्या विष्ठा पडली. याच्या अंगावर जशी विष्ठा पडली तसं त्यानं फक्त चिमणीकडे रागानं बघितलं.
एवढं रागानं त्या चिमणीकडे यानं बघितलं, त्या नेत्रातनं ज्वाळा बाहेर पडल्या आणि ती चिमणी जळून मेली. हे साधू, याला साधू म्हणायचं का? आणि असाच साधू एका गावामध्ये एका घरी पीठ मागण्याकरता गेला. आता साधू जरी असला तरी लागत असतं त्याला, झाला जरी संन्यासी तरी माध्यान्नाशी तोंडवासी, बरोबर आहे ना. संन्यासी झाला म्हणून काय त्याला जगण्याकरता खावं लागत नाही का? मग यावं कुठं लागतं? गोसावी झाला तर काकी आहे का शिळी पाकी, दारातच यावं लागतं का नाही कोणाच्या तरी. आणि म्हणून श्रेष्ठ गृहस्थाश्रम मांडलेला बाबा. काम क्रोधादी विकार तुमच्या अंतकरणात आहे ना, तर बाबा भोगून त्यागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. भोगून त्यागा बाबांनो. पण नाही त्या ब्रह्मचारी संन्यास पदाच्या नादात आवरता येत नाहीत ना, तर भोगून त्यागा. हे सांगण्याकरता मग श्रेष्ठ गृहस्थाश्रम सांगितलेला. आणि त्या गृहस्थाश्रमामध्ये विधी सेवन करणारा गृहस्थाश्रम आणि पतिव्रता माऊली ती दारात आली. दारात आल्याच्या नंतर मग त्याने इच्छा प्रगट केली की बाबा मला भूक लागली आणि जेवायला वाढ. तर म्हणे थांबा म्हणे, अन्न शिजलेलंच आहे, फक्त काय करते, माझे पती येत आहेत म्हणे. पती माझे नेमके कामावरनं शेतावरनं आलेले आहेत आणि त्यांचं काय करते, फक्त त्यांना काय लागतंय तेवढं फक्त विचारते आणि तुमच्याकडे येते. हे साधून ऐकल्याच्या नंतर साधूच्या डोक्याची आग पेटली. साधू म्हणायला लागला, तुझ्या दारात एवढा मोठा गोसावी तपस्वी महात्मा आलेला आहे आणि त्याला काय करतेस तू, त्याला डावलतेस आणि कुठे जातेस, त्या गोसाव्याच्या ना त्या नवऱ्याच्या मागे तुझ्या लागतेस म्हटला. ताकद म्हणजे माझी माहित नाही तुला, माझ्या सामर्थ्याचं तेज तुला माहिती नाही. त्याच्यानंतर ती बाई म्हणाली, हा 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 गप्प बसा, ती त्या फांदीवरची चिमणी समजण्याचा प्रयत्न करायचा नाही बाबा मला. काय ताकद तिची, सहज म्हणा. आता ती एकांतात घडलेली गोष्ट जंगलामध्ये, ती ह्या बाईला माहिती झाली. ती म्हटली फांदीवरची चिमणी ती जाळाली असेल म्हटली, पण माझ्या नेत्रात एवढी शक्ती आहे ना, तुम्हाला जाळून टाकेल. याला साधू म्हणतात का? वेळ क्रोधाचा अवगवला. ह्या ताटीच्या प्रकरणात अभंग आला, वेळ क्रोधाचा अवगवला ना अवघा योग फोल झाला. क्रोध ज्याच्या अंतकरणामध्ये येतो ना, तिथं योग धर्माचं नाहीच होतं. योग धर्म त्या ठिकाणी राहतच नाही. मुखातनं अभद्र एखादी गोष्ट जर आली तर वाणीचं तप संपलं. क्रोधादी विकार अंतकरणामध्ये उत्पन्न झाले तर तिथं तपाचं पुण्य संपलं म्हणून समजावं. आणि निष्पाप असणाऱ्या चिमणीवरती जर तुम्ही नेत्र कटाक्षानं तिला जाळला असेल तर तुम्ही साधू आहे का म्हणून चिमणी समजण्याचा प्रयत्न करू नका. माझी पातिव्रत्याची ताकद एवढ्या म्हटलं की तुम्हाला जाळून भस्म करेल म्हणे. तुम्ही साधू आहे का? हे लक्षण साधूच आहे. म्हणून विश्वराग झाले वनी. काय करावं संतांनी? रागानं क्रोधानं त्या ठिकाणी अग्नी व्हायचं नाही. संती सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. माऊली अहो विश्वपट ब्रह्मदोरा. अहो हा जो विश्वाचा पट आहे ना, हा निर्माण कुणी केलेला आहे? तुम्हीच निर्माण केलेला आहे ना. ही सर्व पंचमहाभूतात्मिक जीवे कुणी निर्माण केलेल्या आहेत? ब्रह्माच्याच अधिष्ठानाखाली हे सर्व जगत आहे ना. आणि म्हणून तुमच्याकडनं जर याची निर्मिती झालेली असेल आणि तुम्हीच जर यांना निर्माण केलेलं असेल तर आपल्याच लेकरांवरती कुणी कामादी कुणी क्रोधानं बघतं का? आणि म्हणून जशी आहेत त्या पद्धतीनं आपल्याला यांचा उद्धार माऊली करावा लागणार आहे. हे विश्वाचं पट एकाच ब्रह्मदोऱ्यानं विणलेलं आहे. पट म्हणजे वस्त्र, विश्वाचं वस्त्र एकाच ब्रह्मदोऱ्यानं विणलेलं आहे. आणि हे जाणा आणि अंतकरणातली क्रोधादी वृत्ती या समाजावरची त्यागा. आणि माऊली माझी विनंती आहे तुम्हाला की अंतकरणाचं तुम्ही जे ताटीचं दार बंद केलेलं ना, हे ताटीचं दार उघडा. म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव